नमस्कार, मी शैला आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत धना पावडर। आणि ही धना पावडर बनवण्यासाठी आपण काय काय टिप्स वापरायचे तेही पाहणार आहोत। तर आपल्या भाजीची टेस्ट आहे ना, फक्त बाकीच्या मसाल्यांनीच वाढते असं नाही, तर धना पावडरने आपल्या भाजीची टेस्ट छान वाढते। तर ही धना पावडर बनवताना धन्याची निवड कशी करायची, त्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ टाकायचे जेणेकरून आपल्या भाजीची चव आहे ना खूप वाढेल, तर ते आपण आता पाहणार आहोत। छोट्या छोट्या टिप्स वापरून आपण ही वर्षभर टिकणारी धन्याची पावडर बनवणार आहोत। तर चला आपण बघूया धना पावडर कशी बनवायची ती। तर प्रथम धने निवडताना आहे ना, इथे आहे ना मी हे 2 किलो इंदोरी धने आणलेत। आणि धने निवडताना आहे ना चांगल्या क्वालिटीचे धने निवडायचे, असं टपकळ धने असले पाहिजे। आणि शक्यतो इंदोरी धनेच निवडायचे आपल्याला। छान उन्हामध्ये मी वाळून घेतलेत, म्हणजे चुरगळले तरी त्याचे हे होतात बघा। आणि वाळून नाही घेतले तर मग तुम्ही ना हे धने थोडेसे भाजून घ्यायचे। अशा हातावर चोळले ना तर त्याचा असा छान वास आला पाहिजे धण्यासारखं। प्रथम आहे ना थोडे थोडे करून हे धने एका कढईमध्ये घ्यायचेत आणि गॅस आहे ना मध्यम आचेवर ठेवायचा आहे। आणि छान असे खरपूस भाजून घ्यायचेत, सुगंध त्याचा बाहेर दरवळण असे। आणि छान खरपूस भाजले ना की मग ही धन्याची पावडर आपली जास्त दिवस टिकते, तिला जाळ्या किंवा आळ्या लागत नाहीत। धने भाजण्यासाठी ही कढई असते ना, ही कढई अगदी जाडबुडाची घ्यायची आणि हे धने भाजताना सारखे हलवत राहायचे। जाडबुडाची कढई घेतल्यामुळे ना आपले धने करपत नाही आणि छान भाजले जातात। आणि जेव्हा आपले धने ना पूर्ण भाजून होतात ना, मग एका भांड्यामध्ये आपण काढून ठेवायचे आणि ते थंड व्हायचे। जेव्हा थंड व्हायची वाट बघायची आणि जेव्हा थंड होतील ना तर मग तेव्हा दळायला द्यायचे। आता धन्या पावडर बनवताना मी धन्यामध्ये हे काही मसाले पण टाकणार आहे। तर मी आहे ना ही 100 ग्रॅम हळकुंड घेतलंय, त्याने धना पावडरला छान कलर येतो। आणि एक 20 ग्रॅम हे तमालपत्र घेतलंय, 20 ग्रॅम मी जिरे घेतलेत आणि थोडीशी मी कसुरी मेथी पण टाकणार आहे, त्याने पण धना पावडरला छान चव येते आणि कलर पण छान मस्त हिरवागार बनतो। तर हे सर्व मसाले आहे ना अलगद आपण भाजून घ्यायचे, अगदी थोडंसं तेल टाकून। सगळ्यात अगोदर मी हळदीची हळकुंड होते ना, तर हे थोडेसे फोडून घेतलेत आणि मग थोड्या तेलावर भाजून घेतलेत, तर छान फुललेत। त्याच्यानंतर मग हे जिरं पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, थोडं लालसर रंगावर आलं ना की मग जिरंही आपल्याला धन्यामध्ये टाकायचे। आता तमालपत्र भाजून घ्यायचे, तमालपत्र भाजायला काही जास्त वेळ लागत नाही। तमालपत्र पण भाजून झालेत। आणि कसुरी मेथी ना थोडीशी आंबळ आंबळच भाजायची, जास्त भाजायची नाही आहे। ती पण या धान्यामध्येच मिक्स करायची आणि हे सर्व मिक्स करून मग थंड झालं ना हे सगळं, तेव्हा मग हे दळायला द्यायचं। किंवा मग तुम्हाला घरी मिक्सरमध्ये दळायचं असेल तर मिक्सरमध्येही दळू शकता, परंतु माझे धने जास्त आहेत ना त्याच्यामुळं मी बाहेर कांडप मशीनवरूनच कुटून आणणार आहे। तर मैत्रिणींनो, ही होती अगदी स्वच्छ आणि शुद्ध पद्धतीने बनवलेली धना पावडर, कांडप मशीनमधून कुटून आणलेली आहे आणि एकदम सुंदर असा कलर, हिरवागार कलर आलाय। आणि ही धना पावडर टाकून ना मी ही वड्याची भाजी पण बनवलेली आहे। सुगंधावरूनच समजलं की किती ही भाजी छान झाली असेल। ही धना पावडर आहे ना वर्षभर आरामशीर टिकते आणि आपल्या रोजच्या ज्या भाज्या आमट्या असतात ना त्यांना अप्रतिम चव येते। स्वच्छ धुवून वाळवलेले एका हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये ही पावडर आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायची आहे। धना पावडर बनवायची अशी माझी साधी सोपी पद्धत। जेवण चविष्ट बनवण्यासाठी अशा प्रकारचे धना पावडर अवश्य बनवा। रोज चविष्ट भाज्या बनवून घरच्यांना खाऊ घाला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच येणाऱ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।